अनुषंगाने जे होते त्याचा वापर करून आपली जी 2011ची जनगणना होती त्याच्या आधारे आपण जवळजवळ 9,51,000 आपली जी लोकसंख्या होती त्यावेळेस तसं ते लेटेस्ट जो आपल्या जनगणना तीच आहे त्यामुळे त्याच्या आधारे आपली पूर्ण प्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 26 प्रभाग आपण केलेले आहेत. पूर्ण जी माहिती आहे प्रभाग आहे त्याच्या बाउंड्रीज आणि जो एरिया आहे तो आपण बाहेर डिस्प्ले केलेला आहे आणि साधारणतः आज 3 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत लोकांना आमचं जो कार्यालय आहे कार्यालयामध्ये सर्वांना पाण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर पूर्ण जे डिस्क्रिप्शन असतं एरियाचं आणि नकाशे आमच्या वेबसाईटवर सुद्धा आम्ही देतो आहोत. थोडक्यात प्रेसमध्ये देऊन एक्झॅक्ट आमची जी QR कोड आणि त्याची वेब लिंक आहे ती सुद्धा आपल्या लोकांना नागरिकांना घर बसल्या ते पाहता येईल. याच्याबद्दल जर कोणतेही हरकती असतील तर साधारणतः 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये कार्यालयाचा ॲड्रेस निवडणूक कार्यालय नाही ॲड्रेस कोटणी स्मारक डॉक्टर कोटणी स्मारक इथल्या जे निवडणूक कार्यालय आहे त्या ठिकाणी पूर्ण वेळा मी कर्मचारी नेमलेले आहे. आपल्या जे कार्यालयीन वेळ आहे सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये पूर्ण टीम नेमलेली आहे. त्यांना पूर्ण उपस्थित राहून जे काय ऑब्जेक्शन येईल त्याचं नोंद घेतली जाते किंवा टोकन दिलं जातं त्याची नोंद घेऊन त्यांना जे कोणी ऑब्जेक्शन घेतली त्या ठिकाणी ते नोंद करून त्यांना रिसिव्ह दिलं जातं. त्यानंतर 16 जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत सूचनावर हरकतीबाबत सुनावणी घेतली जाते. त्यात दोन्ही म्हणजे तक्रार करणारा किंवा ज्यांनी हरकत घेतली तिचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आमच्या महानगरपालिकेचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. त्यानंतर 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये नगर विकास विभागाकडे आम्हाला ते जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत निर्णय येतात त्याच्यावर त्यानंतर ते नगर विकास विभागाला ते 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर असणार होतो आणि साधारण 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये ते आपण नगर विकास विभागामार्फत ते राज्य निवडणूक आयोगाला आणि फायनली राज्य निवडणूक आयोग 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीमध्ये फायनलची आपली जी प्रभाग रचना असेल त्या अधिसूचनेद्वारे ते हे करतात. हा साधारण आपला शेड्यूल आहे. त्याच्यामध्ये बेसिक माहिती थोडक्यात देतो मी. त्याच्यामध्ये आपली जी 2011च्या शासन निर्णयानुसार 9,51,558 एवढी लोकसंख्या होती. अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्टची लोकसंख्या जवळ 1,38,078 आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातीची लोकसंख्या 17,982. हे कॅल्क्युलेशन आपल्याला ज्या शासनाने जे डायरेक्शन दिलं त्याच्यानुसार निवडून द्यायचे एकूण सदस्याची संख्या 102 आणि आपले प्रभाग येत आहेत 26. त्यापैकी 24 आहेत ते 4 सदस्याचे आहेत आणि 3 प्रभाग आहेत ते 3 सदस्याचे आहेत. दोन प्रभाग आहेत ते 3 सदस्याचे. त्याच्यामध्ये ते नॉर्मल बेसिकली जे सूचना असतात त्याच्यामध्ये महापालिकेचं कुठलंही क्षेत्र बनवताना इन्युमरेशन ब्लॉक असतात EPA म्हणतात. इन्युमरेशन ब्लॉक जे असतात म्हणजे ज्यावेळेस सेन्सस केले असतात तर कुठलाही ब्लॉक पण फोडलेला नाही. नैसर्गिक बाउंड्रीज असतात रेल्वे लाईन असेल म्हणजे रस्ते असतील नदी नाले असतील त्याला क्रॉस केलेलं नाही आणि ॲव्हरेज जी आपली लोकसंख्या दिलेली आहे 4 सदस्यीय प्रभागासाठी सरासरी लोकसंख्या 37,316 आणि 3 सदस्यीय प्रभागासाठी 27,987. तर त्याच्या मॅक्सिमम आपल्याला प्लस 10% आणि बिलो 10%. 41,047 33,584 म्हणजे 31,000 ते 41,000 या रेंजमध्येच आपल्याला करता येतं.